मराठा समाजाच्या विरोधात असणाऱ्यांना विरोध करणार असून छगन भुजबळ जर मराठा समाजाच्या विरोधात असतील तर त्यांना सुद्धा निवडणुकीत विरोध करणार असल्याचे मराठा ठोक मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले। मराठा आरक्षणाचा निर्णय कोर्टात लटकवण्याचा देखील आरोप करण्यात येत असून गावोगावी बैठका घेऊन सरकार विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना अद्यापही मदत मिळाली नाही। त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात फक्त काही लोकांच्याच फाईल मंजूर होतात, त्याचा वापर स्वार्थासाठी होत असून हे महामंडळच बरखास्त करण्यात यावे अशी मागणी पुढे येत आहे। ये महाराष्ट्र में मराठा का 5 कोटी मराठा है, इसलिए हमारा गनीमी गाँव है। हम हमारे हिसाब से सब राज्य में बैठका चालू है, गाँव-गाँव में बैठका भी लेंगे, गली-गली में बैठका लेके बीजेपी और शिवसेना का वोट नहीं देंगे, ऐसा अभी जन जागृति करेंगे। वो जो है वो 17 तारीख को पंढरपुर में पहली बैठक ली, तो जैसे होता है वैसे अभी पंढरपुर, औरंगाबाद, ऐसे बॉम्बे सभी जगह पे चलेगा। ऐसा कोई मतलब अलग अलग नहीं है। अजून एक मुद्दा राहिला की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना केलेला आहे। आजपर्यंत 52,000 मराठ्यांनी फॉर्म दाखल केले की मराठा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून कर्ज मिळालं पाहिजे त्या मागणीसाठी, परंतु आज कुठलेही त्या महामंडळाला निधी मिळालेला नाही। तर त्या ठिकाणी काही लोकांचेच फक्त त्यांच्या जवळचे जे काही लोक आहेत 1000-2000 लोकांच्या फाईल त्या ठिकाणी मंजूर झालेल्या आहेत, परंतु 50,000 लोकांच्या त्या ठिकाणी फाईल आलेल्या असताना कुठलीही फाईल होत नाही। तरी स्वतःसाठी महामंडळ दिलं असेल तर या सरकारनं ह्या महामंडळाची मराठा समाजाला गरज नाही, तर स्वतःसाठी त्याचा वापर केला जातोय। तर हे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ बरखास्त सरकारने केलं पाहिजे, ही सुद्धा आमची या आजपासून आमची नवीन मागणी आहे। महामंडळ बरखास्त केलं पाहिजे की नरेंद्र पाटलांना त्याच्यावरून काढलं? महामंडळच बरखास्त करून टाका। तुमच्याकडे निधी नाही तर ते काय मराठ्याच्या उपयोगाचं नाही तर ते मग कशाला मंडळ पाहिजे? तुम्ही आता सेना भाजपला मदत करणार नाही तर मग तुम्ही आता काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करणार? आम्ही 100% पुढील काळामध्ये ठरवू। आम्ही कुठलेही राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, शिवसेना नाही, बीजेपी नाही, कुठल्याही पक्षाचं मराठ्यांना देणं घेणं नाही। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही दिशा ठरविणार आहोत, कुणाला पाडायचं कुणाला आणायचं हे आम्ही ठरवू आणि नक्कीच आम्हाला ठरल्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू। त्यांना बुथवर पण उभं राहू देणार नाही तर 100% मी सर्वांचीच आम्ही बुथ उधळून टाकणार आहेत, फक्त सेना बीजेपीच नाही, कुठल्याही सर्वच पक्षाची। पण आताच्या घडीला जी तुमची भूमिका आहे की सेना भाजपला विरोधात करणार किंवा जे काय असेल ते, पण ते इनडायरेक्टली तसंच आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तुम्ही सपोर्ट करताय? अजिबात नाही, अजिबात नाही। राष्ट्रवादी मधला छगन भुजबळ जरी आम्हाला विरोध करत असेल तर छगन भुजबळला सुद्धा पाडण्याचं काम मराठा समाज करेल। जन मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत त्यांना पाडण्याचं काम मराठा समाज पुढच्या काळामध्ये करणार आहे। आणि तुम्ही आज जी गटातटाचं मागाशी त्यांनी बोलले तर ते आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही, त्या ठिकाणी बैठक झाली, मला तर काही माहिती नाही काय वाद झाले काही नाही, ते आपल्याही मराठ्यांचीच बैठक झाली की ही सुद्धा अजून माहिती नाही, परंतु ती माहिती घेऊन तुम्हाला नक्कीच कळू। परंतु जी की आज संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी ज्यांनी काम केलेलं आहे ते समन्वयक या ठिकाणी आलेले, 36 जिल्ह्यातून या ठिकाणी समन्वयक आले, ठोक मोर्चाचे मूक मोर्चाचे सर्व समन्वयक सर्व संघटनेचे या ठिकाणी आलेले, मुंबईचे सर्व समन्वयक या ठिकाणी आहे। म्हणून जी काही पुढची दिशा आहे ती हे समन्वयक ठरवितील या ठिकाणी जाहीर करतो।